नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 आणि 31 ऑक्टोबर या 2 दिवसीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, विज्ञान रत्न पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जयंत नारळीकर। भारत सरकारने 2025 चे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केलेले आहेत। हे जे पुरस्कार आहेत हे पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर दिले जातात। राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2023 मध्ये स्थापन झाले आणि पहिला पुरस्कार हा 2024 मध्ये देण्यात आलेला आहे। हे पुरस्कार 13 क्षेत्रांमध्ये दिले जातात। हे 13 क्षेत्र कोणते आहेत बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, गणित आणि संगणक विज्ञान, पृथ्वी विज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, अणुऊर्जा, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रे असे एकूण 13 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो। या पुरस्कारांच्या 4 श्रेणी आहेत। म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हे 4 श्रेणीमध्ये दिले जातात। पहिली श्रेणी आहे विज्ञान रत्न। हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन कार्यासाठी दिला जातो। दुसरी श्रेणी आहे विज्ञान श्री पुरस्कार। हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित केला जातो। तिसरा पुरस्कार आहे विज्ञान युवा पुरस्कार। हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात अपवादात्मक योगदान देणाऱ्या 45 वर्षांपर्यंतच्या तरुण शास्त्रज्ञांना दिला जातो। चौथा पुरस्कार आहे विज्ञान संघ पुरस्कार। हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात एकत्रितपणे काम करताना असाधारण योगदान देणाऱ्या 3 किंवा त्याहून अधिक शास्त्रज्ञ, संशोधक किंवा नवप्रवर्तकांच्या टीमला दिला जातो। तर 4 श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो। 2025 चे पुरस्कार कोणाला देण्यात आलेले आहेत ते आज आपण बघूया। तर बघा, राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार 2025 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना। त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे। दुसरी श्रेणी आहे विज्ञान श्री पुरस्कार 2025 हे 8 जणांना देण्यात आलेले आहे। डॉक्टर ज्ञानेंद्र प्रताप सिंह कृषी विज्ञानासाठी, डॉक्टर युसुफ मोहम्मद शेख परमाणु ऊर्जा, तिसरे आहेत डॉक्टर के थंगराज जैविक विज्ञान, प्रोफेसर प्रदीप थलप्पील रसायनशास्त्र, प्रोफेसर अनिरुद्ध भालचंद्र पंडित अभियांत्रिकी विज्ञान, डॉक्टर एस वेंकट मोहन पर्यावरण विज्ञान, प्रोफेसर महान एम जे गणित आणि संगणक विज्ञानासाठी आणि श्री जयन हे अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी। या 8 जणांना विज्ञान श्री पुरस्कार देण्यात आलेला आहे। विज्ञान युवा पुरस्कार 2025 यावर्षी 14 तरुण शास्त्रज्ञांना हा सन्मान देण्यात आलेला आहे। आणि चौथी श्रेणी आहे बघा विज्ञान टीम पुरस्कार 2025 हा पुरस्कार सुगंधी पिकांद्वारे ग्रामीण उपजीविका मजबूत करण्याच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे CSIR अरोमा मिशनला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर। ऑक्टोबर 2025 मध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आलेले आहे। तर बघा, औरंगाबाद जिल्ह्याचे नाव 3 वर्षांपूर्वीच बदललेले होते। काय करण्यात आलेले आहे तर छत्रपती संभाजीनगर। आणि आता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव ही आता छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे। आता नवीन स्थानक कोड असणार आहे CPSN। त्यामुळे भविष्यात हे स्थानक CPSN कोडने आणि छत्रपती संभाजीनगर नावाने ओळखले जाईल। नेक्स्ट आहे, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या लढाऊ विमानातून उड्डाण करून विक्रम केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राफेल। 29 ऑक्टोबर 2025 रोजी अंबाला एअर फोर्स स्टेशन हरियाणा या ठिकाणाहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले। त्यांनी 30 मिनिटे आकाशात उड्डाण करून भारतीय हवाई दलाच्या धैर्यशाली क्षमतेचा अनुभव घेतलेला आहे। ते सुखोई 30 आणि राफेल या 2 वेगवेगळ्या लढाऊ विमानात उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेले आहेत। या मोहिमेचा उद्देश आहे भारतीय हवाई दलातील महिलांच्या योगदानाचा गौरव करणे आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना देणे। तर बघा, सुखोई 30 आणि राफेल या दोन्ही लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडो पॅसिफिक प्रादेशिक संवाद 2025 कुठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली। इंडो पॅसिफिक प्रादेशिक संवाद 2025 कालावधी होता 28 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान। ठिकाण होते भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी। हे आयोजन भारतीय नौदल आणि नॅशनल मॅरिटाईम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। चर्चेचा विषय होता सिक्युरिटी थ्रू कोऑपरेशन इन द इंडो पॅसिफिक।
23 देशातील प्रतिनिधी आणि 15 नौदल प्रमुखांनी यामध्ये सहभाग घेतला। या परिषदेत ब्लू इकॉनॉमी, समुद्री सुरक्षितता आणि डिजिटल नेव्हिगेशन यावर विशेष चर्चा करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे कॅथरीन कॉनोली हे कोणत्या देशाच्या 10व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयर्लंड। 25 ऑक्टोबर 2025 रोजी कॅथरीन कॉनोली या आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत। त्या आयर्लंडच्या 3ऱ्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत। लक्षात ठेवा, 3ऱ्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत। त्या अपक्ष म्हणून लढल्या आहेत। कॅथरीन कॉनोली यांनी 9,15,143 मते मिळालेले आहेत, म्हणजे 63.4%। आयर्लंडच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक टक्केवारी आणि सर्वाधिक मतसंख्या आहे। फाईल गेल पक्षाच्या हिदर हम्फ्रीज यांना 29.5% मते मिळालेली आहेत। सृष्टी कॉनोली यांना 2016 पासून गॅल्वे वेस्टच्या खासदार आहेत आणि त्यांनी संसदेच्या उपसभापती म्हणून काम केलेले आहे। नेक्स्ट आहे 2025 सालचा उर्सुला के ले ग्विन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वज्र चंद्रशेखर। श्रीलंकेचे कादंबरीकार वज्र चंद्रशेखर यांना त्यांच्या विज्ञान काल्पनिक कादंबरी रॅक्सफेल यासाठी उर्सुला के ले ग्विन फिक्शन पुरस्कार 2025 हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। कादंबरी कोणती आहे? रॅक्सफेल आणि या कुठले आहेत ते? श्रीलंकेची कादंबरीकार आहेत वज्र चंद्रशेखर। कोणता पुरस्कार मिळालेला आहे? उर्सुला के ले ग्विन फिक्शन पुरस्कार 2025। अमेरिकेतर्फे हा पुरस्कार दिला जातो। यावर्षी समितीने वज्र यांच्या पुस्तकातील मानवी सभ्यतेचा पतन, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नैतिकता यांचा खोलवर अभ्यास अधोरेखित केलेला आहे। हा पुरस्कार अमेरिकन लेखिका उर्सुला के ले ग्विन यांच्या सन्मानार्थ दिला जातो। 2022 मध्ये याची सुरुवात झालेली आहे। ज्यांना कल्पनाविलास, मानवी भावना आणि सामाजिक समतेवर आधारित साहित्य लिहिलेले आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो। पुरस्कार रक्कम आहे $25,000। हा पुरस्कार लेखकांना कल्पनाशक्ती आणि मानवतेच्या संगमावरचे साहित्य लिहिण्यास प्रोत्साहित करतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्ली मेट्रोच्या कोणत्या कॉरिडॉरला ICI पुरस्कार 2025 मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मौजपूर मजलिस पार्क। मौजपूर मजलिस पार्क कॉरिडॉर हा दिल्ली मेट्रोच्या 4थ्या टप्प्याचा एक महत्त्वाचा भाग आहे। या प्रकल्पाला इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट म्हणजेच ICI कडून आउटस्टँडिंग प्रेस्ट्रेस्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर 2025 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। या कॉरिडॉरमध्ये उच्च दर्जाचे टिकाऊ कॉन्क्रीट तंत्रज्ञान आणि भूकंप प्रतिरोधक बांधणी वापरण्यात आलेली आहे। हा पुरस्कार भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक म्हणून दिला गेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे अंडर 23 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप सर्बिया या ठिकाणी झालेली आहे। तर यामध्ये सुजित कलकलने कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण पदक। अंडर 23 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा बेलग्रेड सर्बिया या ठिकाणी झाली। 21 ते 27 ऑक्टोबर 2025 दरम्यान ही झालेली आहे। सुजित कलकल याने 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलेले आहे। सुजित कलकल हा हरियाणाचा कुस्तीपटू आहे। अंतिम फेरीत त्याने उझबेकिस्तानच्या उमिदजान जलोलो याला 9-2 गुणांनी पराभूत केले। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सिंधू जहाजाने पहिल्यांदाच कोणत्या बेटापर्यंत समुद्री प्रवास पूर्ण केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॅरन बेट। सिंधू जहाजाने पहिल्यांदाच बॅरन आयलंड पर्यंत यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे। 24 ऑक्टोबर 2025 रोजी हड्डो वार्फ येथून सिंधू जहाज निघाले। त्यात 500 प्रवासी होते, ज्यात बेटांमधील सरकारी शाळांमधील 125 विद्यार्थी होते। प्रवासी जहाज सिंधू हे अंदमान निकोबार प्रशासनाने विकसित केलेले आधुनिक प्रवासी जहाज आहे। बॅरन बेट हे भारताचे एकमेव सक्रिय ज्वालामुखी असून इसवी सन 1787 मध्ये ब्रिटिशांनी प्रथम त्याची नोंद घेतली होती। हा प्रवास पर्यावरणपूरक पर्यटन वाढवण्यासाठी आणि ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे। बेट पोर्ट ब्लेअर पासून 140 किलोमीटर अंतरावर आहे आणि आता नियंत्रित पर्यटनासाठी ते खुले करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये पदक तालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत। साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मधील आवृत्ती होती 4थी। 24 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले। ठिकाण होते बिरसा मुंडा स्टेडियम, मोराबादी, रांची, झारखंड। एकूण सहभागी देश होते 6 भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि मालदीव। पदक तालिकेत भारत अव्वल स्थानावर राहिलेला आहे। भारताने एकूण 58 पदके जिंकली आहेत। यामध्ये 20 सुवर्ण, 20 रौप्य आणि 18 कांस्य पदकांचा समावेश आहे।
भूतानला एकही पदक मिळालेले नाही. नेक्स्ट आहे भारत सागरी सप्ताह 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. भारत सरकारचे बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने 27 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबईमध्ये इंडिया मेरीटाईम वीक 2025 चे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी सागरी परिषद असणार आहे. परिषद सागरी परिसंस्थेतील प्रमुख भागधारकांना एकत्र आणेल. या कार्यक्रमाची थीम आहे महासागरांची एकात्मता, सागरी दृष्टिकोन. परिषदेत 85हून अधिक देशांमधील 1 लाखहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनगा कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डोनाल्ड ट्रम्प. पुरस्काराचे नाव आहे ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनगा. हे दक्षिण कोरियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. 29 ऑक्टोबर 2025 रोजी हा सन्मान राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांच्या हस्ते गोंगजू दक्षिण कोरिया येथे प्रदान करण्यात आला. कोणाला देण्यात आला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना. डोनाल्ड ट्रम्प हे या सन्मानाचे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. याचसोबत सिल्ला राजवंशाच्या सुवर्ण मुकुटाची प्रतिकृती देखील त्यांना देण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे 72 देशांनी अलीकडेच ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रांच्या सायबर गुन्हे करारावर कुठे स्वाक्षरी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हनोई. ऑक्टोबर 2025 मध्ये व्हिएतनाममधील हनोई येथे 72 देशांनी सायबर गुन्ह्यांविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी पहिला सार्वत्रिक कायदेशीर चौकट प्रदान करतो. 5 वर्षांच्या वाटाघाटीनंतर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने तो स्वीकारला. रॅम्सवेअर, ऑनलाईन फसवणूक, बाल शोषण आणि संमतीशिवाय खासगी प्रतिमा शेअर करणे यासारख्या गुन्ह्यांचा जागतिक स्तरावर सामना करण्याचे याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे भारत पहिल्यांदाच कोणत्या संघटनेची बैठक आणि कार्यशाळा आयोजित केलेली आहे? तर बघा भारताने पहिल्यांदाच आयोजन केलेले आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे APAC-AIG म्हणजेच काय? तर आशिया पॅसिफिक अपघात तपास गट. भारताने पहिल्यांदाच या गटाची बैठक आणि कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. 4 दिवसांचा कार्यक्रम 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे. आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील सुमारे 90 विमान अपघात तपासणीस या कार्यक्रमात सहभागी होतील. हा कार्यक्रम नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याद्वारे आयोजित केला जात आहे. APAC-AIG ही वार्षिक बैठक असून ती आशिया पॅसिफिक प्रदेशातील ICAO सदस्य देश आणि विविध आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या सहभागाने आयोजित केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 कोणत्या छायाचित्रकाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विम व्हॅन डेन वियर. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार 2025 विजेता आहे विम व्हॅन डेन वियर. दक्षिण आफ्रिकेचा आहे हा. त्याच्या फोटोचे नाव आहे घोस्ट टाउन व्हिजिटर. या छायाचित्रात एक शिकारी प्राणी एखाद्या निशब्द गावातील घराजवळ उभा असलेला दिसतो. याशिवाय युवा वन्यजीव फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार 2025 इटलीच्या अँड्रिया डोमिनिजी यांना त्यांच्या फोटो आफ्टर द डिस्ट्रक्शन यासाठी मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारतीय लष्कराने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी निर्मित SDRS च्या खरेदीसाठी करार जारी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 DRDO. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय लष्कराने त्यांच्या पहिल्या स्वदेशी डिझाईन आणि उत्पादित सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओ याच्या खरेदीसाठी एक करार जारी केला आहे. भारताच्या संरक्षण स्वावलंबन आणि लष्करी संप्रेषण प्रणालीच्या आधुनिकीकरणात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे SDRS संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे विकसित केले गेले आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे ते उत्पादित केले जात आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन कधी साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 29 ऑक्टोबर. आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन 29 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. उद्देश आहे इंटरनेटच्या वाढत्या महत्त्वाची जाणीव करून देणे, डिजिटल जागरूकता वाढवणे आणि सुरक्षित इंटरनेट वापरावर भर देणे. हा दिवस इंटरनेटच्या जागतिक योगदानाला, माहितीच्या मुक्त प्रवाहाला आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या फायदेशीर वापराला साजरा करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे युरोपियन बुद्धिबळ क्लब कप स्पर्धेत डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण पदक. ग्रीसमधील रोड्स येथे युरोपियन बुद्धिबळ क्लब कप स्पर्धा पार पडली. भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि दिव्य देशमुख यांनी शानदार कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकलेले आहे. युरोपियन बुद्धिबळ क्लब कपची ही 40वी आवृत्ती होती. ग्रँडमास्टर डी गुकेशने सुपर बुद्धिबळ संघ आणि दिव्या देशमुखने महिला स्पर्धेत सांघिक विजेतेपद जिंकलेले आहे.
दिव्या देशमुखने महिला विश्वचषक 2025 जिंकलेला आहे. दिबुकेश सुपरचेस संघाचा भाग होता, तर दिव्या देशमुख हे सर्कल डी एक्यू डी मोंटे कार्लो संघाचा भाग होती. भारताच्या निहाल सरीननेही वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलेले आहे. अलीकडेच कोणत्या भारतीय कंपनीने रशियाच्या UAC कंपनीसोबत SJ-100 विमान तयार करण्याचा करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 HAL. HAL म्हणजे काय? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत. ऑक्टोबर 2015 मध्ये रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत करार केलेला आहे. या करारानुसार भारतात सुकोई सुपरजेट 100 प्रवासी विमानाचे स्थानिक उत्पादन केले जाणार आहे. उद्दिष्ट असणार आहे भारताच्या नागरी विमान निर्मिती क्षेत्राला स्वदेशी तंत्रज्ञानाचा पाया देणे. या प्रकल्पामुळे भारत मेक इन इंडिया एरोस्पेस विजन 2030 मध्ये एक मोठा टप्पा गाठणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे उत्पादन करणार आहे. याची स्थापना झालेली 1940 मध्ये, मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी. ही कंपनी भारताची अग्रगण्य संरक्षण व विमान उद्योग संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NCERTने अलीकडेच कोणत्या IIT सोबत एडटेक आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 IIT मद्रास. ऑक्टोबर 2025 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच NCERTने शिक्षणातील तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि संशोधनात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी IIT मद्रास सोबत एक सामंजस्य करार केला आहे. शैक्षणिक परिसंस्थेत प्रवेश, समावेशकता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 12. बिहारनंतर देशातील 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील. निवडणूक आयोगाने सांगितले की या राज्यांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरावलोकन 28 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि 7 फेब्रुवारी रोजी संपेल. 103 दिवसांच्या प्रक्रियेत मतदार यादी अद्ययावत केली जाईल. नवीन मतदारांची नावे जोडली जातील आणि मतदार यादीत येणाऱ्या चुका दुरुस्त केल्या जातील. 12 राज्यांमध्ये विशेष सघन पुनरावलोकन करण्यात येणार आहे. ही 12 राज्ये कोणती आहेत बघा? अंदमान आणि निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुदुचेरी, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याची आणि मतदार याद्या तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? मृत, स्थलांतरित किंवा बनावट नावे काढून टाकणे, नवीन पात्र मतदारांची नावे जोडणे, डुप्लिकेट नोंदी दुरुस्त करणे आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे याची खात्री करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक्सिको सिटी ग्रांड प्री 2025 कोणी जिंकली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लँडो नॉरिस. लँडो नॉरिस यांनी 2025 मेक्सिको सिटी ग्रांड प्री मध्ये प्रभावी विजय मिळवलेला आहे. तर लँडो नॉरिस हा मॅक्लॅरनचा ड्रायव्हर आहे. त्यांनी चार्ल्स लेक्लेरेला 30.3 सेकंदांनी हरवले. म्हणजेच चार्ल्स लेक्लेरे हा दुसऱ्या स्थानावरती राहिला आणि मॅक्स वर्स्टपेन हे तिसऱ्या स्थानावरती राहिला. तर लँडो नॉरिसचा हा त्याचा 7वा कारकिर्दीतील विजय ठरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रशिया. ऑक्टोबर 2025 मध्ये रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र बुरेव्स्निक 9 M739 याची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला हा अमर्यादित असल्याचा दावा केला जात आहे. जगातील कोणत्याही देशाकडे असे क्षेपणास्त्र नाही. या चाचणीत बुरेव्स्निकने सुमारे 15 तास उड्डाण केले आहे. या काळात या क्षेपणास्त्राने 14,000 किलोमीटर अंतर कापलेले आहे. तर बघा, रशिया या देशाने याचे प्रक्षेपण केलेले आहे आणि हा जगातील पहिला आहे अणुऊर्जेवर चालणारा क्रूझ क्षेपणास्त्र आहे. नाव काय आहे? बुरेव्स्निक 9 M739. रशियन क्रूझ क्षेपणास्त्र बुरेव्स्निक. इंजिन न्यूक्लिअर टर्बोजेट. रेंज बघा अमर्यादित आहे. उड्डाण उंची 50 ते 100 मीटर. वेग आहे 850 ते 1300 किलोमीटर पर तास. बुरेव्स्निक हा एक रशियन समुद्री पक्षाचे नाव आहे. नाटोने त्याला SSC-X9 स्कायफॉल असे नाव दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तमिळनाडूमध्ये सापडलेल्या सुमारे 1000 वर्ष जुन्या मूर्ती कोणत्या काळातील आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 चोल काळातील. ऑक्टोबर 2025 मध्ये विलुपुरम जिल्ह्यातील कुटेरीपट्टू गावात 1000 वर्ष जुनी मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत.
मूर्ती चोल साम्राज्याच्या काळातील आहेत, म्हणजे 10व्या शतकातील आहेत. त्यात वैष्णवी देवी, कौमोरी आणि बौद्ध प्रतिमा आहेत. या शोधामुळे दक्षिण भारतातील धार्मिक सहिष्णुता आणि शिल्पकलेतील प्रावीण्य अधोरेखित झालेले आहे. तज्ज्ञांच्या मते या मूर्ती राज चोल एक यांच्या कारकिर्दीत घडवल्या गेलेल्या असावेत. नेक्स्ट आहे बघा, कंबोडिया आणि थायलंड यांच्यात शांतता करार कोठे झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्वालालंपूर. कंबोडिया थायलंड शांतता करार 2025 26 ऑक्टोबर 2025 रोजी हा करण्यात आला. मलेशियातील क्वालालंपूर या ठिकाणी आशियान शिखर परिषदेदरम्यान हा करार करण्यात आलेला आहे. पार्श्वभूमी बघा, जुलै 2025 मध्ये सीमेवर हिंसक संघर्ष आणि दोन्ही देशांमधील लष्करी तणाव आणि सैनिकांना अटक झालेली होती. स्वाक्षरी करणारे कोण आहेत? कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चेर्नविरकुल. मध्यस्थी केलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. तर बघा, कंबोडिया थायलंड शांतता करार करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.